हॅलो फ्रेंड्स, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी केसांना मेहंदी भिजवायला घेत होती, तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करून द्यावा म्हटलं. कारण की एका दीदीची ना ती मला कमेंट आलेली होती की ताई हेअर हिनाचा पण एखादा व्हिडिओ जो आहे तो शेअर करशील की तू मेहंदी कशी भिजवते वगैरे. तर पहिले तर मी 2 चमचे कॉफी आणि 2 चमचे चहा पावडरचं याचं जे आहे ना एकत्र पाणी करून उकळून घेतलेलं आहे आणि ते गार करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे काचेच्या बाउलमध्ये मी ही मेहंदी भिजवायला टाकते. तर एक साधी मेहंदी जी असते ना आपली, कुठलीही साधी मेहंदी तुम्ही यूज करू शकतात किंवा दगडू तेलीची जर मेहंदी तुम्हाला आवडत असेल तीही तुम्ही आणू शकतात. किंवा त्याच्यानंतर जे आहे ना नुपूर मेहंदी येते आपली साधी, ती नुपूर मेहंदीचं पण एक साधं पॅकेट तुम्ही आणायचं आणि ती पण मेहंदी यूज करू शकतात. आणि त्याच्यामध्ये जे आहेत तर आपल्याला आवडतील ते इंग्रेडियंट्स आपल्याला घालायचं. बरं, मी आता मेहंदीमध्ये ना थोडीशी दालचिनी पावडर टाकते. दालचिनी पावडर टाकली त्याच्यानंतर जे आहे तर 1 चमचा खोबऱ्याचं तेल टाकून घेते. कुठलं पण कोकोनट ऑइल टाका, तुम्हाला बदामाचं तेल टाकायचं ते टाकू शकतात, नीम तेल टाकायचं तर ते टाकू शकतात. त्याच्यानंतर जे आहे ना तर 1 ते 2 चमचे जे आहे तर मी मधही घालून घेत असते मेहंदीमध्ये. आणि त्याच्यानंतर जे आहे तर 1 अंड, त्याच्यामधलं मी व्हाईट वगैरे असं काही नाही, व्हाईट आणि येल्लो असं दोघं पण जे आहेत ना ते मिक्स करून टाकत असते. त्याच्यानंतर जे आहे तर ही मेहंदी तुम्हाला चांगली चाळून घ्यायची आहे. बरं, आता दालचिनी वगैरे काय टाकलेली ना ते तुम्हाला एक्सप्लेन करते चाळता चाळता. तर दालचिनी पावडरमुळे ना तर केसांमध्ये एक ब्राउनिश अशी शेड येते. जसं की म्हणजे आपल्याला एक थोडंसं रेडिश पण नाही पाहिजे असतं, जास्त डार्क ब्राऊन पण नाही पाहिजे असतो. तसं एक वेगळी शेड असते जी माझ्या केसांवर तुम्हाला दिसत असेल तर ती दालचिनीमुळे येते. त्याच्यानंतर तर काय करायचं आहे की तुम्हाला विटॅमिन ईच्या ज्या आहेत ना 4-5 कॅप्सूल्स ज्या आहेत त्याही टाकून घ्यायचे आहेत. विटॅमिन ईच्या कॅप्सूलमुळे केसांचं जी शाईन आहे ना ती एकदम चांगली येते. त्याच्यासोबतच केस खूप सॉफ्ट पण होतात आणि केसांची ग्रोथ व्हायला पण हेल्प होत असते. विटॅमिन ई जे आहे ते आपल्या केसांची वाढ करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. आणि जेव्हा तुम्ही हे मेहंदीमधून टाकतात ना ते रूट्सपर्यंत पोहोचतं मेहंदीमधून, त्याच्यामुळे अजून जास्त बेनिफिट्स मिळतात. आणि केस जे मेहंदीमुळे ड्राय होतात, बऱ्याच जणी म्हणतात ना की आम्ही मेहंदी लावल्याने केस ड्राय होतात किंवा जास्त फ्रीझी होतात. तर विटॅमिन ईची कॅप्सूल जर तुम्ही यूज केली ना मेहंदीमध्ये तर ते केस ड्राय वगैरे होत नाही. मेहंदीचा जो ड्रायनेस आहे ना तो कमी करण्याचं जे काम आहे ते विटॅमिन ईची कॅप्सूल जी आहे ती करत असते. तर मी तुम्हाला जे जे इन्ग्रेडियंट्स सांगितलेत ना ते सगळे यूज करून अशी एक छान मस्त फाईन पेस्ट करा आणि त्याच्यानंतर ती चाळून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घाला. हवं तेवढं म्हणण्यापेक्षा जेवढी पेस्ट तुम्हाला असं थिक पेस्ट होईल की ती केसांवर व्यवस्थित लावता येईल. जास्त पातळ पण करू नका आणि जास्त घट्ट पण करू नका. थोडंसं आपण डाळीचं पीठ जसं भिजवतो ना थोडंसं घट्टसर तशी पेस्ट करा. आणि एक फाईन पेस्ट तयार झाली की ही मेहंदी तुम्हाला आता रात्रभर झाकून ठेवायची आहे. आणि मी ही दुसऱ्या दिवशी सकाळी अप्लाय करेल. 3-4 तास मी ठेवेल आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करून टाकेल. तर आता ही रात्रभर ही मेहंदी आता मी भिजून झालेली माझी. आता रात्रीसाठी मी ही झाकून ठेवेल आणि उद्या सकाळी अप्लाय करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.